काढली साधीच घातली. आमचे शेफ इथे भेटलेले आहेत. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष. तर सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासोबतच आता आम्ही चाललो आहे जिमला. त्यानंतर जाऊ आईबाबांकडे, कारण आज तिथे जेवण आहे आमचं मॉर्निंगला. आणि दीपाली जाईल तिथे सगळं प्रिपरेशन करेल आईसोबत. माझं राहील ऑफिस, तर मी ऑफिस करेल आणि जेवणाच्या वेळेवर बरोबर तिथे पोहोचेल. चला तर मग आज आम्ही दिवसभरात काय करू नक्की या ब्लॉग थ्रू तुमच्यासोबत शेअर करू. चलायचं का? आज झियाना जिमला येतं कारण तिच्या शाळेला आज आहे हॉलिडे. सुट्टी नाही म्हणायचं, ती आपल्याला शिकवते. सुट्टी नाही म्हणायचं, काय म्हणायचं? हॉलिडे म्हणायचं. ओके बेबी, हॉलिडे. हो, हॉलिडे लागेल तेव्हा. बरोबर. तू राहायला जाणार आहे का मायापाकडे? बर. विकाच्या स्कूलला जाशील? बर, ठीक. व्हिडिओ लागून जाते मग. काय काय होतं मोठं मोठं? रक्त, ब्लड. ओके, हा पाणी क्लीन करून दिलं. बरोबर आहे. तर झालं असं होतं, 3-4 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की जियानाच्या पायावर टेबल पडलेलं होतं नानीच्या घरी. तर ते जे तिचं थंबचं नेल होतं ते कम्प्लिटली आता निघालेलं आहे. बाबांनी प्रॉपरली क्लीन करून ते काढून दिलं. त्याच्यामुळे ती ते सांगते तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स म्हणून दे ना. हॅपी न्यू इयर. तर आज आपण काय घालणार आहे जियाना? जियानाचा ड्रेस डिसाइडेड आहे की जियाना काय घालणार आहे. आता जियानाच्या ड्रेसवर मी माझी एखादी मॅचिंग साडी काढेल. बिकॉज आता आधी असं होतं की माझ्या मॅचिंग साडीवर प्रणव ड्रेस काढायचा. आता आम्हाला जियानाच्या ड्रेस शोकडून काढावं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, साडी मिळेल की नाही मिळेल? मिळेल आहे. कुठे गो जियाना? किती दिवस झाले तेरा? भरपूर दिवस झाले. अरे विजली बेटा, विजली ती आग. विजली ना. पण दादा नाही, बिग डॅडी गेले होते ना, शालोमचे डॅडी तिथे. चला तर आज फॉर अ चेंज जियानाला सुद्धा आम्ही जिममध्ये घेऊन जातोय. आणि ती तिथे आपलं बसेल टिफिन वगैरे खायला आणि आम्ही वर्कआउट करू. बिकॉज लवकरात लवकर सगळ्या गोष्टी वाइंडअप करायचं आहे. हां, बनाना पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी वाइंडअप करायचे आहे. बिकॉज आईंकडे जायचं आहे आज. कालच आईंचा फोन आला होता की थोडं लवकर लवकर आहे, म्हणजे लवकर लवकर स्वयंपाक करू आणि आपण सुद्धा मोकळं होऊन जाऊ. तर येस, आम्ही दोघी जणी छान असं रेडी होऊ, रील्स वगैरे थोड्याफार शूट्स करू आणि मग आम्ही जाऊ आईबाबांकडे. तर चला मग. कसं लेझी बापरे. तर सोसायटीमध्ये एक शोभायात्रा निघणार आहे छोटीशी. त्याच्यामध्ये डान्स वगैरे सुद्धा होणार आहे, लेझिम वगैरे. जर माझं शक्य झालं तर मी खाली जाऊन ते सगळं शूट करेन. बघ चालेल. हो, झाला. आता वाजलेले आहे मॉर्निंगचे 8 आणि आता घरी जाऊ, छान रेडी होऊ. मी करेल ऑफिस, दीपाली आणि जियाना होईल रेडी. जर ते आज काय घालणार आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये माहीत पडेलच. चला तर मग आता रेडी. मी तिघं पण रेडी झालेलो आहे आणि त्यासोबतच झियाना असतात. हो 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 हो, आपण मायापाकडे चाललो. ठीक आहे, तर मला थोडे ऑफिसचे कॉल्स आहेत, ते मी वाइंडअप करतो. तेवढ्या वेळेपर्यंत दीपाली खाली जाते. छान अशी शोभायात्रा वगैरे निघालेली आहे, ती येईल तिथनं बघून सगळं. ते तुम्हाला ब्लॉग थ्रू पुढे बघायला मिळेलच. चला, तर झियानाचा हा लुक आहे, माझा हा, आणि इकडे माझी परी चालूच आहे तिचं. एका हातात घातली, एका हातात घातलीच नाही. अरे ही नथ सारखी सारखी पडते, ती राहतच नाही. बाय द वे, यू आर लुकिंग ब्युटिफुल टुडे. थँक्यू. झियाना तू पण सुंदर दिसत आहे. शेंबुडाला नाकात फक्त. चला,
तुम्ही जा मला खाली, तू 5-10 मिनिटात होऊन जाईल ना तुमचं, मला कॉल बॅक. हां ठीक आहे, मला कॉल कर, ठीक आहे. नाही येत बोल, तिला राहू देऊ मग, मी येऊ पटकन जाऊ. हां जाऊ तिला नये, घेऊन ये. नको ना. ऊन आहे बेटा खाली. ऊन आहे खूप खाली. तुझे केस वगैरे पण न्यायचे, 2 बो घेऊन येशील पिंक कलर मध्ये, ठीक आहे. बो घेऊन यायचे, हां ठीक आहे. हो मी पण येते. खाली आवाज येतोय इथे आणि लिफ्टचा खूप इश्यू आहे, जरा लिफ्ट यायलाच उशीर होतोय आणि शोभायात्रा निघालेली वाटते. खूप आवाज येतोय, लेझिम वगैरे सगळं काही करणार आहे बायात, सगळ्या कालपासूनच त्याचे प्रिपरेशनसुद्धा चालू होत्या. तर चला खाली जाऊन बघू आपण काय एक्झॅक्टली तिथे झालेलं आहे. अरे इथे नेटवर्कचा इश्यू आहे ना, तुला माहिती आहे ना. हो मला म्हटलं होतं तू. डान्स जियाना खूप मज्जा आली, सगळ्यांनी डान्स केला माहितीये. हो मी पण नाही केला, मी फक्त बघितलं. नव्हती तर कसा डान्स. तुम्ही दोघं पण खूप छान दिसत होते. हे आपलीच आहे ही. चला तर सोसायटीमधला फंक्शन सुद्धा झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आईबाबांकडे. आईंची कॉल इथे लेट झालोय आम्ही. मला बघितलं, वरून बघितलं, तर घरी जाऊन स्वयंपाक करायचा. ठीक आहे आता मी बोलू आता चूप राहायचं. ओके हीच बोलणार आहे, काही दिवसानंतर ब्लॉगिंग हीच करणार आहे. आम्ही शांत बसणार आहे, आम्ही फक्त तिला बघणार आहे. आणि माझी ना सारखी पडत आहे प्रणव, सारखी. ठीक आहे, काढून ठेवून द्या आता स्वयंपाकाच्या वेळेस तर झाला. तर आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. खूप उशीर झालेला आहे, 11:15 झाले. तर अर्ध्या तासात फटाफट स्वयंपाक करेल आणि मग जेवण करू आणि आम्ही घरी परत येऊ. प्रणवचं सुद्धा ऑफिस आहे. बाय द वे प्रणव खूप छान दिसतोय. खूप दिवसांपासून हा कुर्ता मी त्याच्यासाठी घेऊन ठेवलेला होता, पण प्रणव विअर नव्हता करत आणि तो थोडा साईजने मोठा झालेला होता. हा पण आता प्रणव बऱ्यापैकी जाड झालेला आहे, तर त्याला ते फिट झालेलं. अच्छा फिट झालं, तर फिट झालाय प्रणव आता. हा पण साईज तर चेंज झाला ना प्रणव एकदम. पहिले लग्नाच्या वेळेस तो 38 घालायचा, मग 40 वर गेला, आता तो 42चे घालतोय. मायाबाच्या घरीच चाललं. तर चला इथून पुढे काय होईल हे तर तुम्हाला का ब्लॉग थ्रू कळणारच आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सुंदर बायको माझी. तू म्हणते काय ग. मी रेडी जरी साडी नेसली आणि मला म्हणते मम्मा तू आज ना खूप सुंदर दिसते. तुझं ऐकते आणि मग तशीच बोलते. तर तेच आहे ना आपण. मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. डान्स सुरू होता, लेझिंग वगैरे खेळल्या, आम्ही पाहत बसलो होतो. त्यांचं शोभायात्रा होती. शोभायात्रा निघाली आहे. शोभायात्रा निघाली आहे. मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सेम टू यू मला लागते ना.
आम्ही मराठीच आहे ना. काढली साधीच घातली. ही फुगून गेली ती. ही साडी याचं पातळ घातलं होतं. मग ही साडी अशी फुगण्यासारखी आहे आणि हा मी अशी एकदमच बारीक दिसली. असं झालं ते. जाऊ दे आता घाला साडी. चला आता असं जा बघा, चालू कर. त्याला पहिले फास्ट घे ना अशी जोड्यात. फास्ट घे. घे. हा मार ब्रेक, मार ब्रेक. व्हेरी गुड. चल बाय करून. एक एप्रिल लास्ट डे आहे. 1 एप्रिल. चला आता आमचं आटोपलेलं आहे जेवण. आता घरी जाऊ आणि करू ऑफिसचे कामं आणि दीपाली आणि जियाना करत थोडा वेळ आराम. चला खूप गरम होत आहे का तुला? एसी तर लावली. आम्ही चाललोय घरी. सगळ्यात आधी साडी काढायची आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये साडी म्हटलं की खूप वैताग येतो आणि त्यात स्वयंपाक म्हटलं की अजून जास्त होतो माहित आहे का. म्हणून आता उन्हाळ्यात जे पण म्हणजे आई बाबांच्या घरी जाऊन जेव्हाही स्वयंपाक बनवायचा राहील तेव्हा मी आता घालणारच नाही. प्लॅन पहिले तसाच होता की तिथे जाऊन चेंज करायचं स्वयंपाक करून. बट इकडे घरी थोड्या मावशी लोक आहेत ते आले आणि त्यांनी काम केलं त्यामुळे थोडा आम्हाला इकडेच वेळ लागला. आणि इथे पण एक फंक्शन होता त्याच्यामुळे म्हणजे कसं इथलं पण मग मिस होऊन गेलं असतं ते थोडस. तर त्याच्यामुळे म्हणून मग आम्ही तिथनं रेडी होऊन आलो. नाही मी आधी जिममधनं डिरेक्टली आम्ही इथेच येणार होतो, इथेच रेडी होणार होतो. ठीक आहे नेहमीच आई बाबांकडे तेवढं गरम नाही होत पण नंतर जेवण करायचं असं वाटतं रिलॅक्स पाहिजे, साडी नको है ना. चला आणि आज मे बी मम्मी पप्पा येणार आहेत. ऑल ऑफ सडन प्लॅन झालाय. मला अजूनपर्यंत माहिती नाही. मी आता घरी जाऊन कॉल लावेल. प्रणवसोबत त्यांचं बोलणं झालंय तर त्यांनी प्रणवला सांगितलंय मे बी ते येत आहेत. तर बघू ते आल्यानंतर जर काही प्लॅन झाला तर होईलच. अदरवाईज आज आमचा असंच काही प्लॅन नाही आहे. आणि टिफिन सुद्धा घेऊन आलेलो आहे आम्ही संध्याकाळचा. तर मला स्वयंपाक नाही आहे आता संध्याकाळी. हॉलिडे. A few moments later. आहा किती गोड दिसत आहे तू. जियाना छान दिसत आहे ना. हा आता जियाना पण रेडी पाहिजे होती. तुमच्या दोघींचं ट्विनिंग झालं असतं. बघू टर्न हो मागे मला हेअरस्टाईल बघू दे. वा विकाने घातल्या म्हणून आता जियाना लय घालायचं आहे. आणि कॉन्फिडन्सली दोघींचेही सेम आहे ड्रेसेस. काय आणखी काय घालायचं आहे? झालं ना ते चला हे घालायचं आहे का तुला? बरं आमचे शेफ इथे भेटलेले आहेत. काय मेन्यू आहे? दालच्या राईस. आणि आपण दालच्या राईसच का बनवतोय? कारण की ते भंडाऱ्याला ना कारखान्यामध्ये जेवण असते आज गुढीपाडव्याच्या दिवशी. पप्पा जाणार होते आता. नागपुरे फॅमिली आहे त्यांच्याकडे जेवण असते. पप्पांच्या भंडाऱ्याला मध्ये अख्ख्या भंडारच्या लोकांना जेवण असते. तर तिथे ही डिश मिळते दालच्या राईस. म्हणून मग आज ते बनवलं. असं लहानपणी आम्ही जायचो तिथे असं है ना का करायला. जेवण भारी खूप भारी जेवण.
पुलाव बनवतो. अच्छा तर सॉरी तो दालचा राईस. दालच्या राईसचा राईस बनवत आहे. बिर्याणी राईस फक्त त्याच्यात पीस नाही राहत, बाकी सगळं सेम आहे. चला तर इथेच आहे आमची एक सुंदर दावत. दालच्या राईस. तर येस छान असं काल जेवण झालं आणि त्याच्यानंतर 1-1.5 वाजतापर्यंत सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या. आम्ही ऋषीताई सुद्धा तिच्या घरी परत गेली. मम्मी पप्पा काल इथेच थांबलेले होते. आज सकाळी म्हणजे आताच थोड्या वेळपूर्वी ते घरी गेले, म्हणजे भंडाऱ्याला गेले. आम्ही वर्कआउटसुद्धा करून आलो. प्रणव ऑफिसला गेला आहे, जियाना स्कूलला गेलेली आहे. तर आज दिवसभरात काय होईल हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल, बिकॉज अजून ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. तर येस, आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.